यानंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी येते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात किमान 6 सभा घेणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आहे। सोलापूर, नांदेड आणि मावळमध्ये सभा घेणार असल्याचं कळतंय। भाजप विरोधात मतदान करण्याचं आवाहन करण्यात येणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। मात्र या सभा मनसेच्या असणार आहेत। व्यासपीठावर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे उमेदवार नसणार आहेत, तर उर्मिला मातोंडकरांकरता सभा घेणार नसल्याची ही माहिती मिळते आहे। अधिक माहिती घेऊयात। विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विवेक, राज ठाकरे आता या रणांगणामध्ये उतरणार असं दिसतंय। राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी भाषण केलं होतं, त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलेलं होतं की भाजपा विरोधात मतदान करा असं आम्ही आवाहन करणार आहे। त्याचा फायदा कोणालाही होऊ देत। साधारणतः राज ठाकरे 6 सभा राज्यभरात किमान घेतील असं आपल्याला माहिती मिळते। त्यातले 3 प्रमुख मतदारसंघ आहेत, ते म्हणजे नांदेड, सोलापूर आणि मावळ। नांदेडमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे उमेदवार आहेत। सोलापूरमध्ये सुशील कुमार शिंदे हे माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत। तर मावळमध्ये अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे जे अतिशय महत्त्वाचे मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभा घेतील अशी आपल्याला माहिती मिळते। पण एक महत्त्वाचं की या सभा मनसेच्या असणार आहेत। या सभांच्या व्यासपीठावर मनसे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस या पक्षाचे उमेदवार नसतील असं देखील आपल्याला माहिती मिळते आहे। आणि त्याचबरोबर मुंबई उत्तर या लोकसभा मतदारसंघामधून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर निवडणुकीकरता उभी आहेत, त्यांच्याकरता मात्र सभा घेतली जाणार नाही असं देखील आपल्याला सूत्रांनी स्पष्ट केलं। अगदी विवेक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल।